जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे तुमच्या आरोग्यासाठी आहे वरदान. हो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आपल्या आजी आजोबांनी नेहमी जमिनीवर बसून का जेवले आणि त्याला प्राधान्य का दिले? हा केवळ एक प्राचीन भारतीय रियाज नाही, तर यामागे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. चला या 5 फायद्यांबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या शरीराला तंदुरुस्त ठेवतील. नंबर 1, पचनक्रियेतील मदत. पाय क्रॉस करून म्हणजे सुखासनात बसून जेवल्याने पचन संस्थेवर सकारात्मक परिणाम होतात. जेवताना पुढे वाकून बसणे, पुन्हा सरळ बसणे यामुळे पचनाची निर्मिती चांगली होते. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखी देखील कमी होते. नंबर 2, जेवण करताना अति खाणे टाळणे. जमिनीवर बसल्याने अति खाणे कमी होते. हो, जमिनीवर बसून जेवताना आपण जेवणावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे भूक लवकर भागते आणि गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय टाळता येते, जे उभं राहून किंवा टी व्ही पाहत जेवल्यास शक्य होत नाही. नंबर 3, हाडे आणि सांधे मजबूत होतात. क्रॉस लेग बसल्याने तुमच्या स्नायूंना आणि सांध्यांना व्यायाम मिळतो. यामुळे मणका सरळ राहतो. कंबर आणि गुडघ्यांना लवचिकता मिळते, विशेषतः लहान मुलांसाठी आणि जास्त वेळ बसून काम करण्यासाठी ही सवय महत्त्वाची आहे. नंबर 4, रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते. खुर्चीवर बसल्याने शरीरातील रक्तप्रवाह पायांकडे जास्त होतो, पण जमिनीवर बसल्याने संपूर्ण शरीराला समतोल रक्तप्रवाह होतो. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, याचबरोबर शरीराची कार्यक्षमता देखील सुधारते. नंबर 5, संस्कृतीशी आणि आपल्या मुळांशी जोडते. हो, ही सवय भारतीय परंपरेशी एक घट्ट नाते जोडते आणि जेवणाच्या वेळी एकाग्र राहतो. यामुळे फक्त शरीर नव्हे तर मन आणि तन यामुळे आपल्यालाही शांती मिळते. तर पुढच्या वेळी तुम्ही देखील जमिनीवर किंवा सुखासन या पद्धतीमध्ये बसून पहा. यामुळे तुमचे पचन सुधारेल, लवचिकता वाढेल, हृदय निरोगी राहील आणि जेवण अधिक आनंददायी वाटेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.